मित्रांनो, इंडिगो एअरलाईन्सची 900हून अधिक विमान उड्डाणे रद्द आणि प्रवाशांची झालेली गैरसोय आणि झालेला खोळंबा याला जबाबदार कोण? तर आपण पाहिले तर इंडिगो एअरलाइन्स आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे DGCA हे दोघंही जबाबदार आहेत. कारण DGCAने नियम बनवले प्रवाशांच्या साप्ताहिक सुट्टीबद्दल आणि रेस्टार्सबद्दल. तर त्या नियमांसोबतच जर एखादा चांगला SOP त्यांनी प्रोव्हाइड केला असता एअरलाइन्सना तर ही परिस्थिती उद्भवली नसती. असो, त्याचबरोबर इंडिगो एअरलाइन्स यांनी या नियमांची अंमलबजावणी करत असताना जर पुरेसे पायलट आणि क्रू मेंबर यांची संख्या अवेलेबल आधीच केली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. पण मित्रांनो, हे जे नियम DGCAकडून बनवले गेलेत हे खूप चांगले नियम आहेत. हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेफ्टीसाठी फार महत्त्वाचे आहेत. कारण पायलट्स जे विमान उडवतात, जे टेक ऑफ करतात, लँडिंग करतात, त्यांना पुरेसा आराम मिळणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि प्रवाशांच्या सेफ्टीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे नियम बनवले गेलेत. तर त्याचा आदर आपण केलाच पाहिजे. आणि जी काही परिस्थिती उद्भवली गेली आहे ती हळूहळू होईल व्यवस्थित. धन्यवाद.